नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सोमनाथ फाफाडे हे गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहेत। दररोज गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या पोलीस खात्यातीलच एक कर्मचारी असा अचानक गायब होतो आणि त्याच्या शोधासाठी त्याच्या कुटुंबियांनाच रस्त्यावर उतरावं लागतं। ही खरंच व्यवस्थेची शोकांतिका आहे। सोमनाथ फाफाडे हे मूळचे एका लहानशा गावातून आलेले, कष्टाने पोलीस भरती झालेले आणि घरचा एकमेव आधार। सोमनाथ हे बेपत्ता झाल्याने त्यांच्या शोधासाठी त्यांचे गावकरी, नातेवाईक आणि जवळपासचे 100हून अधिक लोक थेट नवी मुंबईत दाखल झाले। कुणी हातात फलक घेतला होता, न्याय मिळेपर्यंत उठणार नाही, तर कुणी त्यांचा फोटो उंचावत रडत होतं। सोमनाथ म्हणजे आमच्या गावाचा मान होता। त्याने इतर तरुणांना प्रेरणा दिली आणि आज त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर आलोत, असं गावच्या सरपंचांनी सांगितलं। सोमनाथच्या पत्नीने सांगितलंय की ती जेव्हा फोनवर त्याच्यासोबत बोलत होती तेव्हा तो टेन्शन मध्ये होता। तुला नंतर सांगतो, आता चार्जिंग कमी आहे फोनला, असं म्हणत त्यांनी फोन ठेवला। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गेट समोर कुटुंबीय आणि गावकरी ठिय्या देऊन बसले। रस्त्यावर वाहतूक अडली, पण प्रशासन मात्र शांत। काही वेळाने वरिष्ठ पोलीस अधिकारी आले आणि आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला। पोलीस अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना शांत करत म्हटलं, बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले। त्यांनी हे देखील मान्य केलं की प्रकरण गंभीर असून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत। पोलीस दलात काम करणाऱ्या एका तरुणाचा पत्ता लागत नाही आणि त्याचे आई वडील, भावंड, गावकरी न्यायासाठी गेट बाहेर रडावं लागतंय। हे व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवरचं प्रश्नचिन्ह निर्माण करतं। पण विचार करा, शहरात जिथं माणसं इतकी बिझी असतात की त्यांना आपल्या शेजारी कोण राहतं हे कधी कधी माहीतच नसतं, पण गावातील माणसं सोमनाथसाठी मुंबईला येऊन चक्क आंदोलन करत आहेत। ज्या पोलीस डिपार्टमेंटसाठी सोमनाथ काम करत होता त्या लोकांनी हा विषय एवढा महत्त्व देऊन सोडवला नाही आणि आता गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे हे प्रकरण क्राईम ब्रांचला देणार आहेत। पोलीस दलात काम करणाऱ्या माणसाला जर सुरक्षा नाहीये तर तुमच्या आमच्यासारख्यांचं काय? तुम्हाला या प्रकरणी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। स्विच ऑफ लागला। मी दिवसभर त्यांची म्हणजे 5-6 पर्यंत वाट बघितली। त्यानंतर मित्रांकडे चौकशी केली, तिथं भेटले नाही तर मग मी पोलीस स्टेशनला जाऊन बघितलं की ते डायरेक्टली ड्युटीला गेलेत की नाही, तर ते तिथं पण नव्हतं। त्यानंतर मी त्यांची मिसिंग हे केली पोलीस स्टेशनला। आज म्हणजे 15 दिवस झाले आम्ही त्यांच्याकडे म्हणजे पोलीस स्टेशनला जातोय, घरी येतो, पण त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचे अपडेट नाही। त्यांना 5 तारखेच्या व्यतिरिक्त काहीच सापडलेलं नाही आणि जे 5 तारखेला CCTV भेटले ते सगळे आमचे नातेवाईक यांनी शोधून दिले होते। त्यांचं असं म्हणजे फक्त बोलताय CDR चेक करतो। आज 15 दिवस फक्त CDR चेक करताय, इतका वेळ थोडं CDR चेक करायला लागतं। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।